नमस्कार. तर विठ्ठल विठ्ठल या नामामध्ये अवघा महाराष्ट्र दंग झाला आहे. आपल्या विठ्ठलाच्या नामात तल्लीन होऊन भजन कीर्तन करत नाचत आहे. आषाढी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशी म्हटलं की मग वरीचा भात विशेष प्रामुख्याने आपण बनवतो. तर चला आपण आज बनवूया आपल्या स्टाईलने आपला खास एकादशीसाठी वरीचा भात. तर आता आपण वरीचा भात बनवण्यासाठी घेतला आहे 1 वाटी वरीचा तांदूळ, 2 बटाटे, 4 मिरच्या, हिरवीगार कोथिंबीर आणि शेंगदाणा 1-2 मुठी घेतला तरीही चालेल. आता पाहू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता. थोडेफार तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा स्किप केलं तरीही चालेल. आता हे पाहू शकता, मस्त असं आपण 1 वाटी वरीचं तांदूळ तर पाहिलं तुम्ही. आता हे 2 मुठी आपण शेंगदाणा घेतला आहे, कोथिंबीर हिरवीगार घ्यायची आहे, मिरच्या सुद्धा फ्रेश अशा 4 घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मिरच्या कमी जास्त करू शकतात. तर चला पहिल्या प्रथम आपण हे जे तांदूळ आहे ते स्वच्छ असं धुवून घेऊयात. ऍक्च्युली आपण हे दुकानातून आणतो तर हे धुतलेलं अति उत्तम, म्हणजे कसं जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून स्वच्छ तांदूळ आपले तयार होतील. तर आता आपण हे पहिल्या प्रथम थोडंसं हलक्या हाताने असं हलवून धुवून घेऊयात. आता तांदूळ तर आपले धुवून घेतलेले आहेत. आता सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण बटाटे उकडत आहोत. तर बटाटे उकडायचे नाहीये, तर बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, आता आपण हे सर्व बटाट्याच्या साली काढून घेऊयात. तुम्हाला वाटल्यास तुम्ही उकडून जरी बटाट्याचं या भातासोबत ठीक अशी ग्रेव्ही बनवली तरीही चालेल, पण आपण ऍक्च्युली याच्यामध्ये बटाटा ऍड करणार आहोत, मिरची ऍड करणार आहोत, कोथिंबीर ऍड करणार आहोत. तर त्यामुळे भाताला एक छान अशी चव येईल आणि वेगळी अशी काही ग्रेव्ही करण्याची काही गरज पडणार नाही. तर आता आपण बटाटे बारीक असे कापून घ्यायचे आहेत. अजिबात मोठे स्लाइस करायचे नाही आहेत, बारीक कापायचे, कारण वरीचा भात जो आहे तो शिजतो पटकन आणि मग त्यासोबत आपल्याला हे बटाटे सुद्धा पटकन शिजवता आले तर अतिउत्तम. तर पाहू शकता, आपण बटाटे सुद्धा बारीक केलेले आहेत, सोबत मिरच्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आपण बारीक अशी कापलेली आहे. तर आता आपल्याला भांडं करायचं आहे गरम आणि भांड्यामध्ये मग तेल ओतून घ्यायचं आहे. आता मीडियम जो चमचा असतो ना, तर तो मीडियम चमचा मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये छान असं ब्राउनिश होईपर्यंत हे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत, हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे सर्व बाजूने अगदी खुसखुशीत कुरकुरीत असे भाजले जातील. जेव्हा आपण भात खात असतो तेव्हा दाताखाली जेव्हा हा शेंगदाणा येतो त्यावेळी खमंगपणा हा येणारच, म्हणून आपण हे शेंगदाणे यामध्ये ऍड करत आहोत. आणि जर तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरं सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचे काप जरी तुम्ही बारीक बारीक करून टाकले तरीही चालेल. आता या मिरच्या आहेत, त्या मिरच्या सुद्धा आपण 4 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये ऍड करून घेऊयात आणि तेलामध्ये परतून घेऊयात. मिरची जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळी मिरचीचा एक तिखटपणा असतो, झणझणीतपणा असतो, तो सर्व रेसिपीमध्ये छान उतरून जातो. जर तुम्ही मिरची वरतून टाकली तर तितकासा तिखटपणा आपल्याला जाणवणार नाही. तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आता आपण ऍड केलेले आहेत बारीक कापलेले बटाटे. ऍक्च्युली बारीकच कापायचे आहेत, जेणेकरून आपला जो भात आहे आणि बटाटा आहे तो पटकन शिजून येईल, नाहीतर भात शिजेल आणि बटाटा कच्चा राहील जर मोठे स्लाइसेस आपण केले तर. म्हणून आपण हा बटाटा बारीक कट करत आहोत. आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि मग हा बटाटा परतून घेतला की लगेच आपण त्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत हिरवीगार. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर
ऍड करू शकता किंवा नाही केली, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही नाही केली तरीही चालेल. पण जेव्हा मी पंढरपूरला गेले होते आणि मी जेव्हा साबुदाणा खाल्ला होता तर त्यामध्ये कोथिंबीर ही होतीच. आणि मी ऍक्च्युली पहिलेही कोथिंबीर उपवासाच्या दिवशी खात नव्हते, पण पंढरपूरला गेल्यानंतर जर तिथल्या रेसिपीमध्ये किंवा तिथल्या साबुदाण्यामध्ये जर कोथिंबीर ऍड करतात तर मग आपण केली तर काय हरकत आहे असं एक मनाला वाटलं, म्हणून मी ऍक्च्युली ऍड केलेली आहे कोथिंबीर. आता फोडणी देताना तुम्ही यामध्ये जर जिरा खात असाल तर जिरा सुद्धा ऍड करू शकता. तर आता आपण हे धुवून घेतलेले स्वच्छ वरीचे तांदूळ आहेत तर ते तांदूळ सुद्धा आपण ऍड करून घेऊयात आणि मग आपण व्यवस्थित असा हा भात आपण परतून घेऊयात. म्हणजे हे तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात, जेणेकरून तांदूळ कसा थोडासा व्यवस्थित असा चव सुद्धा येते आणि एक खुला खुलापणा असा येतो. तर ऍक्च्युली हा भात चिकटच होणार आहे. तर चला आपण हे व्यवस्थितपणे हलवून घेऊया. म्हणजे अगदी चिकट नाही पण छान असा आपला हा भात तयार होणार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे आणि कशी चव आहे या भाताची. खरंच खूप छान पद्धतीने हा भात आपला तयार होतो. आता चवीनुसार आपण मीठ घालूयात यामध्ये. तर मीठ आपल्याला चवीनुसार ऍड करायचं आहे आणि मग आपण पाणी ऍड करूयात. आता जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये ऍड करणार आहे. तर आता 1 ग्लास पहिल्या प्रथम मी ऍड केलेला आहे आणि व्यवस्थितपणे आपण हे हलवून घेऊयात. म्हणजे जर बटाटे वगैरे चिकटले असतील तेलामध्ये तर ते सुद्धा निघून वरती येतील. आता व्यवस्थितपणे हे आपल्याला सर्व हलवून घ्यायचं आहे आणि मग परत आपण अर्धा ग्लास पाणी यामध्ये ऍड करून घेऊयात. तर पाहू शकता आता भात जो आहे तो शिजण्यासाठी एका वाटीसाठी 1.5 ग्लास पाणी आपण ऍड केलेलं आहे आणि 1.5 ग्लासामध्ये अगदी परफेक्ट असा भात जे बटाटे आहेत ते व्यवस्थितपणे शिजलेले आहेत. जास्त पाणी घालायची काही गरज नाही आहे. याच मेजरमेंटने तुम्ही पाणी ऍड करू शकता. तर आता आपण व्यवस्थितपणे परत एकदा भात हलवून घेतलेला आहे आणि इथं आपण उकाळा येण्याची वाट पाहत आहोत, कारण व्यवस्थितपणे पाणी उकळणं खूप गरजेचं आहे. आता पाण्याला चांगला उकाळा आला की मग आपण गॅस जे आहे ते मीडियम करायचं आहे. आता आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे कारण पाणी छान असं उकळायला हवं पटकन. आता आपण गॅस मीडियम करायचा आणि मग आपण प्लेटवरती ठेवूयात आणि पाहू शकता आपला भात 7 मिनिटांमध्येच मस्त असा तयार झालेला आहे. शिजून अगदी मऊसूत आणि छान असा आपला हा भात तयार आहे. पाहू शकता तुम्ही खूपच छान असा पाहिलात ना. तर पाहू शकता आता आपण हा भात जो आहे तो थोडा वेळ वाफवत ठेवायचा आहे गॅसवरती. असाच प्लेट आपण झाकून घेऊया त्याच्यावरती आणि 5 मिनिट आपल्याला ह्याच पद्धतीने असाच गॅस बंद करून आपल्याला ठेवायचा आहे गॅसवरती आणि मग खोलून पाहूयात. आपला भात मस्त तयार झालेला आहे. आता आपण हा भात जो आहे तो सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. परत एकदा हलवून घेऊया जेणेकरून जे शेंगदाणे आहे किंवा बटाटा आहे तो सर्व बाजूने भातामध्ये मिक्स होईल. कधी कधी कसं भात शिजत असतो आणि त्यावेळी आपण जे साहित्य घातलेलं असतं ते एका बाजूला भाताच्या होतं, तर म्हणून आपण हा भात हलवून घेऊयात आणि मग आपण आता हा भात मस्त असा प्लेटमध्ये सर्व करूयात. तुम्हाला वाटलेस तुम्ही याच्यासोबत दही सुद्धा खाल्लं तरीही चालेल, पण असाच हा भात खायला खूप छान लागतो. याच्यामध्ये कोणत्याही चटणीची किंवा कोणत्याही म्हणजे ग्रेव्हीची अशी काही गरज नाहीये. खूपच छान होतो हा भात. नक्की ट्राय करून बघा. आणि तयार आहे आपली मस्त अशी ही एक आषाढी निमित्त, एकादशी निमित्त मस्त अशी वरीच्या भाताची डिश. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका. म्हणजे मला असेच नवनवीन एक व्हिडिओ करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल, नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.